त्यांनाच उमेदवारी दिली आणि त्यांच्याबरोबर आपल्याला काम करण्याची विनंती नेते मंडळी करतायत। हा विरोधाभास किती मोठा आहे, परंतु वेळेला निर्णय झालेला आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना माहिती झालेला आहे। आणि पुढे काय, तर पुढे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर। शेवटी राजकारण समाजकारण करताना हा आमच्या कुटुंबाचा एक व्यवसाय नाही, तर हा एक सेवेचा भाग आहे। आणि ही सेवा गेले गावडे साहेबांनी अखंडपणे या टाकळ्याची कवठे आपल्या भागामध्ये लोकांच्या साठी चालू ठेवलेली आहे आणि ती सेवा जर पुढच्या काळामध्ये चालू ठेवायची आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी जिद्दीनं या पुढच्या काळामध्ये उतरलं तर हे आपल्याला सहज शक्य आहे। मित्रांनो, ज्या टाकळ्याजीमध्ये आदरणीय गावडे साहेबांनी या टाकळ्याजीचं नाव या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये नेलं, आपल्या कार्यकर्तृत्वानं या राजकीय इतिहासामध्ये उमटवलं, त्याच टाकळ्याजीच्या तमाम जनतेला, या टाकळ्याजी कवठे जिल्हा परिषदेच्या जनतेला मी एवढीच विनंती करतो की वयाच्या लोकांच्या कधी रात्री 12 वाजता फोन येऊ द्या, कधी कधी मी जरी फोन नाही उचलला तर रात्री मला 12 वाजता फोन करून सांगतात की अरे याचं दवाखान्यात काम आणलेलं, तू फोन का उचलत नाही। माझा फोन नाही विचारलं तर माझ्या सौभाग्यवतींच्या फोनवर करणार। एवढी लोकांची आस्था त्यांनी कायम जोपासली आणि या वयाच्या 85 वर्षी ज्या पक्षासाठी त्यांनी आपला अविरात्र आपलं सगळं आयुष्य झिजवलं आणि त्याच पक्षात कुणा अवहेलना होती, तर मला एवढीच विनंती आहे की या टाकळ्याची आणि या कवठेगावातील तमाम ग्रामवासियांना माझ्या मतदार बघून एवढीच आहे की ज्या गावडे साहेबांनी या भागाला वैभव प्राप्त करून दिलं, ज्यांना खांद्यावर घेतलं, राज्याच्या विधानसभेत पाठवलं, त्यांना या वयामध्ये तुम्ही पायाखाली घेऊ नका, एवढीच कळकळीची विनंती करतो। आणि तुमच्यासाठी असणारा लढा मी कधी कमी कुठे पडणार नाही, तुमच्यासाठी अखंडपणे लढत राहील। निवडणूक येतील आणि जातील आणि उद्याचा विजय सुद्धा हा आपलाच आहे, याची तुम्ही काळजी करू नका। एवढीच आपल्याला गावी देतो आणि या ठिकाणी थांबतो।